येत्या काळात राज्यातील जंगलांमध्ये सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पाहायला मिळू शकतो। जंगलात सफारीसाठी पेट्रोल आणि डिझेल वाहनांचा वापर बंद करण्यासाठी राज्याचा वन विभाग प्रयत्नशील आहे। नागपूरजवळील पेंच अंधारी व्याघ्र प्रकल्पात पायलट प्रोजेक्ट म्हणून सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू झाला आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील पहिला असा प्रकल्प आहे जिथं पायलट प्रोजेक्ट म्हणून जंगल सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर होत आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली। जंगलातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने वन विभागाकडून विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत। त्याच अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा प्रयोग इथं सुरू करण्यात आला आहे। हा प्रयोग सध्या पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू आहे, मात्र येत्या काही दिवसात सफारी पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांद्वारेच करण्यात येणार आहे। हमने भी प्रायोगिक तौर पे एक इलेक्ट्रिक व्हीकल हमने मंगाया था एंड वो इलेक्ट्रिक व्हीकल आ गया है हमारे पास एंड उस इलेक्ट्रिक व्हीकल का हमारे जितने भी जो जितने ड्राइवर्स हैं सफारी वाले उनको उनके सामने उसको डिमॉन्स्ट्रेट भी कराया है। तो मैं ढेर सारे उसमें से लेने के लिए इच्छुक भी हैं उसका वो इलेक्ट्रिक व्हीकल। तो एक वो हो गया, दूसरा वो लोग अपना प्रोसेस कर रहे हैं, बट एट द सेम टाइम हम लोग अपने टाइगर रिजर्व की तरफ से भी और इलेक्ट्रिक व्हीकल जो है लेकर करके इम्प्लीमेंट करने की कोशिश कर रहे हैं। उसके लिए हमने फंड भी जो हमारा नेशनल एडेप्टेशन फंड फॉर क्लाइमेट चेंज जिसमें टोटला एरिया को रिस्टोर करने का चल रहा था, उसका जो लाइवलीहुड कंपोनेंट है उसमें इलेक्ट्रिक व्हीकल हम लोग प्लान कर रहे हैं एंड जैसे ही अभी फंड आ जाता है विल इम्प्लीमेंट।